सर्वांना माहिती आहे की दत्तगुरूंचा जन्म कसा झाला किंवा कसा नाही. बरोबर. कुणाकुणाला माहिती आहे दत्तगुरूंचा जन्म कसा झाला कसा नाही? ब्रह्मा विष्णू महेश सती अनुसयाकडे भिक्षा मागण्यासाठी गेले. हा. तर त्यावेळेस सती अनुसया भिक्षा दिली आणि ज्या वेळेस सती अनुसया त्यांना जेवायला दिलं हा. त्यावेळेस ते म्हणे आम्हाला तिघांनाही एकाच वेळेस बरोबरीने जेवायला द्या. आणि ज्यावेळेस ते जेवायला बसले तर त्यावेळेस तुम्ही बोलता ते बरोबर आहे. अनुसयाला बोलले की आम्हाला तिघांनाही एकाच वेळी जेवायला दिलं पाहिजे बरं, आणि ठीक आहे. लग्न होऊन वाढलं पाहिजे. बरोबर ना. तर त्यावेळेस सती अनुसयाने अत्रि ऋषींच्या तपसाधनेचं जे पाणी होतं ते त्यांच्यावरती शिंपडलं. त्यांचे लहान बाळ तयार झाले आणि आता मी तुम्हाला इथं टोकतो. ठीक आहे. हो. काय आहे तर आता मूळ ज्ञान म्हणजे कसं होतं ते मूळ ज्ञान कसं होतं तर काय सांगतो जरा तुम्ही ध्यानपूर्वक ऐका सर्वांनी. काय मूळ ज्ञान कसं होतं कसं नाही. तर गोष्ट मूल्यवान तुम्हाला आता ज्ञान सांगतो की हे तुम्हाला माहिती नाहीये. ठीक आहे. मग त्यावेळेस महादेवाने काय केली माहिती का? माया केली. ज्यावेळेस तिथं अत्रि ऋषी मुनी तपश्चर्याला बसले होते किंवा काय बसले सती अनुसया माता पण बसलेले होते. पण त्यांचं कर्तव्य हे होतं की जे माझ्या पती परमेश्वरांनी तपश्चर्या करते तर मी पण तसंच व्रत धरा. मग जोपर्यंत तपश्चर्यामध्ये ते बसले होते तोपर्यंत सती माता अनुसयानी अन्नाचा कण पण खाल्लेला नव्हता. काय नव्हता? अन्नाचा कण पण खाल्लेला नव्हता. आणि तेच त्यांच्या पती परमेश्वराला त्यांनाच सर्व मानून तेच माझे पती परमेश्वर तेच माझे भगवंत हे म्हणून त्यांच्यासाठी तो हट्ट होता. त्यांनी हट्ट धरलेला होता की नाही का त्यांच्या भक्तीनुसार ते तपश्चर्याला बसले तर त्यांच्या अंतःकरणामध्ये पण भक्ती त्यांच्या प्रती व त्यांच्या प्रती करण्याची सेवा ज्याला आपण बोलतो पत्नीचं कर्तव्य आणि धर्म म्हणजे एखाद्या अर्धांगिनीचं कर्तव्य काय असतं नवऱ्याप्रती किंवा काय नाही. तपश्चर्याचं कार्य असो किंवा कुठलं पण कार्य असो त्याच्यामध्ये. मग त्यावेळेस काय झालं माहिती आहे का